छोड़ा बैल को छोड़ा, बैल का दूध निचोड़ हो गई, बैल का दूध निचोड़ हो गई। मुरली के नादे दीवानी हुई गवळण, मुरली के नादे दीवानी हुई। त्या मुरलीनं वेड्या पिशा घालत्या त्या गोपी, आणि त्यांचा विषय एकच होता भगवंत, आणि ज्यांचा विषय एकच होता असतो भगवंत, त्यांच्या हृदयामध्ये विराजमान होतात ते भगवंत। मग आपल्या का बरं त्या हृदयामध्ये भगवंताने येऊ नये? आपल्याला का बरं असं वाटत नाही की त्या भगवंतानं माझ्याही हृदयात येऊन बसावं? मग आपल्याला जर असं करायचं असेल, त्या भगवंताला आपल्या हृदयामध्ये घ्यायचं असेल, कथा तर गड्या आपण खूप श्रवण केला हो आजीबाई। ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ काय नाव आहे? कथा तर आपण खूप श्रवण केल्या आहे ना, खूप कथा श्रवण केल्या, पण आत्मसात काय केले गड्या? कधी वाकून झाकून पाहिले का आपल्या हृदयामध्ये? त्या हृदयाला विचारून पाहिले का आज आत्मसात काय केले मी आजपर्यंत? खूप कथा ऐकल्या, खूप पारायण केले महाराज, खूप कथा ऐकल्या, आत्मसात काय केले? असू द्या, तुम्हाला सांगू, त्या भगवंताला आपल्या हृदयात विराजमान करायचे 3 गोष्टी आवश्यक आहेत। नाम वाचे, श्रवण कीर्ती, पाऊली चित्ती समान। मग काय होते त्याला? काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। मग काय काय करायचे बघा, ऐका। भगवंताचं या मुखाने नामस्मरण करायचे, नामस्मरण करायचे, कानाने त्या भगवंताची कीर्ती श्रवण करायची, आणि आपल्या हृदयामध्ये त्या भगवंताचं स्मरण करायचं, त्याचे चरण आपल्या हृदयामध्ये प्रगट करायचे, सतत त्याचं मनन करायचे, चिंतन करायचे, निधी ध्यासन करायचे। आपलं चुकतंय कुठं? आपण श्रवण करतोय कथेचं, कीर्तनाचं, परमार्थाचं, परंतु चिंतन मात्र चालू आहे रात्रंदिवस संसाराचं। संसारामध्येच घडून गेला हा जीव, संसारामध्येच बळीराम महाराज संसारामध्ये इतके घडून गेलोत आपण। एवढं का बरं येत असावं या संसारात? आपण बघा, माझ्या माता भगिनी शेतामध्ये गेल्या, वाया जाणार नाहीत ते बघा। जनावरांनी ते शेण टाकलेलं असतं, ते गवऱ्या गोळा करतील, इकडून तिकडून थोडेफार काड्या संविधा म्हणजे आपल्याला चूल पेटवण्यासाठी सरपण गोळा करतील। किती संसाराची हवा असते, किती हित असतं। कोणाच्या शेतामध्ये गेलं रिकाम्या हाताने येणार नाहीत माझ्या माता भगिनी। इकडून थोड्या काड्या घे, तिकडून थोड्या काड्या घे, सरपण थोडं जमा करते। पण या सरपणानं फक्त घरातली चूल पेटल, स्वयंपाक होईल, परंतु हा स्वयंपाक फक्त तुमच्या या देहाची भूक मिटवेल, पण आत्म्याची भूक, जर आत्म्याची भूक तुम्हाला मिटवायची असेल, सोबत काही येत असतं तर आपलं कर्म येत असतं। आपण काय केलं आजपर्यंत, किती पुण्य कमावलंय आजपर्यंत, ते पुण्यच आपल्या कामी येत असते। तेवढंच जर आपण हाव ते सरपण जसं गोळा करतो, तसंच आज 108 झाला, उद्या मी 2 माळे जप करेन, परवाच्याला 3 माळे करेन, असा संकल्प घेऊन जर आपण जगत राहिलो, मला तरी वाटत नाही अशा कथा कीर्तन ऐकायची काही गरज आहे। काय गरज हो? स्वतःचं कल्याण आपण स्वतःच करू शकतो, आणि श्रीमद भागवत आपल्याला तेच शिकवायले, तेच सांगायले। मी पहिल्याच दिवशी बोलून गेलो, आनंद आपल्या आत आहे, परंतु आनंद
आपल्याला प्रगट करायचा असतो. आणि तो आनंद कसा प्रगट करायचा हे माझं श्रीमद भागवत आपल्याला सांगतो. आनंद आपल्या हाताच आहे, पण आपण बाहेर शोधत असतो. बाहेर म्हणजे कुठं? संसारामध्ये. चांगलं घर बांधलं, प्लास्टर राहिलं गड्या, आता पुढच्या वर्षी प्लास्टर करेल. समाधान होते का? प्लास्टर झालं. फर्निचर राहिलं गड्या, पुढच्या वर्षी फर्निचर करेल. संसारामध्ये समाधान होत नाही, समाधानच होत नाही. मग तुम्हाला समाधान पाहिजे का? सुख पाहिजे का? मग भगवान संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सदा नाम घोष तरु हरि कथा. क्या बात है ओंकार महाराज. सदा नाम घोष तरु हरि कथा. 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 तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख झालो सर्व सुख झालो. तेने समाधान चित्ताची. तेने समाधान चित्ताची. सर्व सुख झालो सर्व सर्व सुख झालो सर्व गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधेश्याम. भगवान संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला समाधान पाहिजे, सुख पाहिजे, मग चला या माझ्यासोबत. आपण त्या भगवंताचं नामघोष करू. त्या भगवंताच्या तुम्ही ज्या करायलात ना आता कथा श्रवण करू. मग त्यानं काय होईल? या चित्तामध्ये समाधानाची प्राप्ती होईल. समाधान आपल्या मनाला समाधान वाटेल, ती समाधान आपल्या हृदयामध्ये प्रगट होईल. बरं त्यानं काय होईल महाराज? मग सर्व सुखाचे अलंकार तुम्ही परिधान करताल. एखादा दागिना आपल्या मालकानं जर आपल्याला मकर संक्रांतीला आणून दिला, किती समाधान वाटते बरं, किती समाधान वाटते. भगवान संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, तुम्हाला त्या दागिन्याचं जेवढं समाधान वाटतं त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त समाधान मला या नामस्मरणाचे अलंकार पूजन करणे वाटते. नामस्मरण करू. तसं आपण नामस्मरण करायला पाहिजे. आणि एक नियमच केला पाहिजे आपल्या जीवनामध्ये. बघा, एक नियम करायला शिका. काम तर खूप आहेत गड्या, हे मी मान्य करतो. आपण क्षत्रिय कुळामधील आहोत, शेतकरी आहोत. काम तर खूप आहेत आपल्या पाठीमागं. धावपळ आहे, संसाराचा गाढा खूप मोठा आहे आणि ते ओढत ओढत आपण चाललोय. काम खूप आहे आपल्या पाठीमागं. तरी एक संकल्प केला पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर आमचे गुरुवरी आदरणीय 1008 आचार्य महामंडलेश्वर मनीषानंदजी स्वामीजी आम्हाला पाठामध्ये सांगतात बघा. आणि आमचा एक वैदिक पाठ, काल मी जे तुम्हाला आता सर्वांना दिले ती भेट, नित्य वैदिक पाठ बघा, त्याचीही खूप आवश्यकता आहे आपल्या मुलांना सुसंस्कारी बनवण्यासाठी. आज अवघड झाले मायबाप बाबा. कोणी गरीब तर राहिलेच नाही. गरीब कोणी राहिले का सांगा बरं? कसं म्हणावं बळे भाऊ गरीब कोणाला?
ह्या तर गरीब कत्तेच नाही, तुम्हाला माहिती आहे, सांगायची गरज नाही. लाडक्या बहिणी आहेत ना, 1,500 महिन्याला तुम्हाला पगार आहे, काही न करता. आणि माझ्या या बाप्पालाही पगार आहे, शेतकरी बाप्पाला 2,000 रुपये पडतात है ना. 1,000 रुपये महिना तुमच्या मालकाला आहे, 1,500 तुम्हाला आहे. घरामध्ये 2,500 रुपये प्रत्येकाच्या घरात येतात. कोण गरीब राहिले मायबापाच? प्रत्येक घरामध्ये 4-4, 5-5 मोबाईल आहेत. 4-4, 5-5 मोबाईल आहेत. आणि लेकरायला काय कमी आजकाल? पहिलं अवघड होतं, लहान लेकराला काही भेटायचं नाही. हो, तुमच्या काळात काही नाही, आम्हाला तरी नाही भेटलं बुवा. मला तरी आठवत आहे की मला तरी काही भेटत नव्हतं. आम्हाला सरकारच द्यायचं ते खाकी चड्ड्या, अशा 7वी पर्यंत खाकी चड्ड्या असायच्या, अशा आखूड दादा कोण केव्हाने. हा असं सही आहे. ते अशा हाफ चड्ड्या आणि ती पांढरं शर्ट, तेच घालून जायचं शाळेमध्ये. कशाचं दप्तर आलं हो? ते सरकार फुकट तांदूळ द्यायचं, असे पुढे असायचे 3-3 किलोची, त्याची पन्नी काढायची, त्या पन्नीला असं एक छिद्र करायचं, त्याच्यात बोट घालून निघाली आपली पुस्तक घेऊन शाळेत. कशाचं